नारी शक्ती वंदन हा कार्यक्रम टेंभुर्णीमध्ये केला जातोय। काही महिला आपल्यासोबत आहेत, काही महिलांनी या बॅनरवरती सह्या केलेल्या आहेत आणि खरं तर महिलांनी समर्थन कोणासाठी दिलं आहे? 33% आरक्षण या ठिकाणी गेलं आहे। ऑलरेडी महिलांना 50% आरक्षणच आहे। तर या उद्देशाचं ताई काय सांगाल की आज महिलांना ऑलरेडी बाबासाहेबांनी 50% घटनेच्या माध्यमातून आरक्षण दिलेलं आहे आणि आता 33% आरक्षण मोठे की 50% आरक्षण मोठे? 50% तर मोठंच आहे सर, पण आपल्या जे कायदा आहे त्या कायद्यानुसार आपल्याला मोदीजी 33% आरक्षण नारी शक्ती वंदन या विधेयकानुसार देत आहेत। तर त्यांचं मला वाटतं कुठंतरी अभिनंदन केलं पाहिजे। स्त्री ही कसं आहे सर, स्त्री ही काम एवढं छान करते, स्त्री म्हणजे कुठलंही काम तिला द्या ती परिपूर्ण कंप्लीट करते। तर मोदीजींनी आपले पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान मोदीजींनी हे काम अतिशय उत्कृष्टरित्या पहिल्यापासूनच चांगलं पार पाडलेलं आहे सर। तर मला कुठं तर वाटतं हे 33% जे आपल्याला विधेयकाद्वारे कायदा मंजूर होतोय त्याचं खरंच मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे आपण मोदीजींचं। सर्वसामान्य महिला आहे की गृहिणी किंवा खेडेगावातल्या महिला तिथपर्यंत पोहोचू शकतील का? हो नक्कीच सर, आपलं हे कार्यक्रम जे नारी शक्ती वंदन हे कार्यक्रम आपल्या भारतीय जनता पार्टीद्वारे नक्कीच ते तळागाळातील प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचण्याचं हे कार्यक्रम हा सध्या जी चालू आहे तोच आहे सर की तळागाळातील प्रत्येक महिलेपर्यंत हे पोहोचलं पाहिजे। 2011 नंतर अजून जे जनगणना आहे ती जनगणना झाली नाही, मग हे विधेयक किती दिवसासाठी असणार आहे? नाही सर, हे विधेयक तर कम्प्लीटच असणार आहे, कारण की आता आपली जनगणना चालू होते सध्या। आता आपले SIR ची जी टीम आहे ती जनगणना चालू करण्यासाठी चालू झालेली आहे सर। 2011 करून आतापर्यंत का झालं नाही सर? त्याच्यासाठी पूर्ण बहुमत पाहिजे होतं ना, मग आपलं भारतीय जनता पार्टी बहुमतानंतरच हे विधेयक पारित करत शकत होते। मग आता हे विधेयक किती वर्षासाठी असणार आहे? विधेयक कायमस्वरूपीच असेल सर।